आज माझ्या दिवसाची सुरुवात झाली आहे मस्त उमललेलं गुलाबाचं फूल बघण्यापासून. मन तर करत होतं तोडून घ्यावं, पण परत असं वाटलं की नको, ते झाडावरतीच खूप मस्त उठून दिसतंय. प्रत्येकाच्या घरामध्ये असा एक कोपरा असतो की तिथे गेल्यानंतर ना आपल्याला खूप जास्त निवांत वाटतं. जेव्हा मी सकाळी अगरबत्ती लावली होती ना तुळशीमध्ये, तेव्हा त्याचा सुगंध ना पूर्ण घरामध्ये दरवळत होता. कपाट घरामध्ये येऊन जवळ-जवळ 5-6 दिवस झालेत, पण अजूनपर्यंत मी त्याची आवरावर काय केलेलीच नाही आहे. म्हणजे कपाटामध्ये कपडे किंवा पुसपास असं काहीच केलेलं नाही आहे. तर चला म्हटलं आज वेळच वेळ आहे आपल्याकडं. म्हणजे धनुच्या स्कूलला सुट्टी होती, सोडायला आणायला जायचं टेन्शन नव्हतं. म्हणून मग मी म्हटलं की हे आवरून घेऊयात आणि कपाट वगैरे पहिलं पुसून घेतलं आणि त्यानंतर लावायला सुरुवात केली. असं एकटीने तर किती लावायचं ना, खूप जास्त कंटाळा आला होता आणि मध्येच थोडासा गॅप घेतला. त्यावेळेस मला आठवलं की धनुषने 2-3 दिवसापूर्वी हट्ट केला होता की मम्मा मला डोसा खायचा आहे म्हणून. तर चला म्हटलं इथे डाळ तांदूळ आहेत ते भिजत घालते. खूप दिवस झालं मला माझ्या मावशीने ना उडदाची डाळ दिली होती घरची आणि त्याची टेस्ट ना खरंच खूप मस्त लागते. मग तेच मी भिजायला घातलं आणि बघा इकडे एवढा मोठा पसारा काढून ठेवला आणि मला ना असं कपड्यांच्या घड्या वगैरे घालताना ना चक्कर आल्यासारखंच होतं. तुम्हालासुद्धा असंच होतं का? म्हणजे आपण एकटकच ते काम करत बसतो ना, त्यामुळे कदाचित त्रास होतो. पण मला आधीपासूनच हा त्रास होतो कपड्यांच्या घड्या वगैरे घालताना. संध्याकाळच्या जेवणासाठी ना मला कढी बनवायची होती आणि ताक तर काय आणलं नव्हतं. दह्याचा इतका मोठा डबा आणला आहे मी आणि तो माझं खायचं लक्षातच राहत नाही. सो म्हटलं चला आता मिक्सरमध्ये ना दही छान फिरवून घेतलं आणि त्याचीच मग कढी बनवली. कढी ना मला एकदम टेस्टी बनवायला जमते, म्हणजे छान जमते बनवायला. त्यामुळे माझा आजकाल सारखा प्रयत्न असतो की तेच बनवायचं आणि खायला पण खूप जास्त आवडतं. पण आधी तुम्हाला दाखवते मी कपाट कसं ऑर्गनाईज केलं. म्हणजे सगळं नाही दाखवणार आहे, कारण माझ्याकडून सगळं लावूनच नाही झालेलं. फक्त ज्या बँगल्स आहेत ना हँग केलेल्या, खूप मस्त वाटत आहेत. अजून पण जागा तिथं कमी पडते, म्हणजे अजून पण बँगल्स आहेत माझ्याकडं, पण तिथं का जागा कमी पडत असल्यामुळे मी तेवढ्याच लावल्यात आणि असा काहीसा मग दिवसाचा शेवट केला. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.